गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू अमर सायंटिफिक सोल्युशन्स. मी अमर पाटील पुस्तकांच्या पलीकडे या नवीन भागामध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा आपला जो भाग आहे तो फार्माकोव्हिजिलन्स, तसेच क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, क्लिनिकल रिसर्च, त्याला आपण क्लिनिकल ट्रायल्स असं म्हणतो, मेडिकल रायटिंग आणि त्याच्याशी असोसिएटेड अदर फील्ड्सबद्दल थोडंसं बोलणार आहोत. जे विद्यार्थी बॅचलर इन सायन्स असतील, बॅचलर इन फार्मसी असतील किंवा बॅचलर इन मेडिसिन आणि त्याच्यानंतर मास्टर्स सुद्धा आहेत, मास्टर इन सायन्स असेल, मास्टर इन फार्मसी असेल, फार्मसीमध्ये खूप सारे स्पेशलायझेशन्स आहेत, त्याच्यानंतर मास्टर्स मेडिकल सायन्सेसमध्ये सुद्धा आहेत, फिजिओथेरपी आहेत, पॅरामेडिकल्स, पुन्हा नर्सिंग सायन्सेसमध्ये सुद्धा बॅचलर आणि मास्टर्स आहेत. अशा सर्वांसाठी आजचा व्हिडिओ हा उपयुक्त आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर अमर सायंटिफिक सोल्युशनचे काही पेड ट्रेनिंग कोर्सेस आहेत, त्याच्याशी तुम्ही जॉईन करू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर या फार्माकोव्हिजिलन्स, क्लिनिकल रिसर्च आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट या सर्व फील्डसाठी सर्वात महत्त्वाचे विषय कोणते असतात की जे आपल्याला बॅचलर्स आणि मास्टर्समध्ये शिकवले जातात. तर पहिला विषय आहे अॅनाटॉमी फिजिओलॉजी, दुसरा विषय आहे पॅथॉलॉजी, तिसरा विषय आहे फार्माकोलॉजी. आता या सर्व फॅटर्निटीमध्ये स्टुडंट्समध्ये हा विषय शिकवला जातो. आता त्याच्याशी रिलेटेड हे सर्व फील्ड उभा राहिलेले आहेत. तर आपल्याला शिकवले गेलेल्या जे काही नॉलेज आहे, जे काही स्किल आहे, ते आपण या फ्युचर इंडस्ट्रीमध्ये अप्लाय करू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे होय. मग त्याच्यासाठी काय लागेल आपल्याला? तर यस, डेफिनेटली आपल्याला गायडन्स लागेल, आपल्याला मेंटॉरशिप लागेल. त्याचं रिझन असं असतं की आपण गुगलवर किती सारे टर्मिनॉलॉजी जरी वाचल्या तर त्या टर्मिनॉलॉजी सायंटिफिकली कशा पद्धतीनं फ्रेम केल्या गेलेल्या आहेत आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे हे तुम्हाला त्या ट्रेनिंग सेशन मधूनच समजून येईल. तर आपल्याकडचे ट्रेनिंग सेशन अतिशय माफक दरामध्ये उपलब्ध आहेत की जेणेकरून सर्वसामान्य जो विद्यार्थी आहे तो या इंडस्ट्रीमध्ये करिअर करता येईल आणि इतरांना भविष्यात सुद्धा चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करेल. अधिक माहितीसाठी तुम्ही गुगल करू शकताय की अशा या क्लिनिकल रिसर्च इंडस्ट्रीशी किती रोजगार निगडीत आहे आणि दरवर्षी किती मुलांना किंवा प्रोफेशनल्सना याच्यामध्ये रोजगार मिळू शकतोय आणि मिळत आहे आणि किती लोकांचं याच्यामधून करिअर बनत आहे. तर सगळ्यात मोठी संधी ही जी उपलब्ध आहे, ही संधी उपलब्ध आपण भारतसारख्या देशामध्ये पाहायला मिळते. कारण आपल्याकडे तरुणांचा देश आहे आणि बाहेरच्या देशांमध्ये नवीन ड्रग आणि नवीन संशोधनाविषयी खूप काम चालतं. स्पेशली औषध एखादं मार्केटमध्ये रिलीज जरी झालं तर त्याचं ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स रिपोर्टिंग इतक्या चांगल्या पद्धतीने केलं जातं. तर ते काम करण्यासाठी आवश्यक असं कुशल मॅनपॉवर जे आहे ते आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे आणि ते सर्व काम बाहेरचे देश आपल्या देशामध्ये पाठवतात. त्याला आपण नॉलेज प्रोसेसिंग आउटसोर्सिंग म्हणतो. तर आपण या